तर आज आपण करणार पाणीपुरी चॅलेंज, जो की असणार आहे मम्मी वर्सेस ताई. काय वाटतं किती खाऊ शकतात, काय वाटतं? 30-35 आलं नाही. तर आपला चॅलेंज सुरू झालेला आहे आणि याने खायची सुरुवात केलेली आहे. हे काय का तरी हार नाही म्हणत होता. 17 का वाटलं ना तर मी कसं 10 खातील. कुशल दोघींनी 32 पुऱ्या खाल्ल्या. 32. उद्या सकाळी जर काय झाला तर त्याला मी जबाबदार नसणार आहे, आधीच सांगून ठेवतं. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आता असंच मम्मीने ताई बोलत होत्या, तर बोलता बोलता प्लॅन झाला कुठे फिरायला जायचा. तर बरं जवळपास पिरवाडी बीच आहे, तिथे जाऊन येऊ. पण आता निघता 5:30 वाजल्यात, तर वाटत नाही तिथं जाऊ म्हणून. तर ठरवलं आहे का तिकडच रत्नेश्वरी आई आहे जसकारला, तर तिकडे जाऊ. बरं आणि झालं जर बघू आता पोहोचलोच लवकर तर पिरवाडीला पण जाऊ. पण बरं नुसतं फिरायचं काय मजा नाही. आता या दोघी जणी आहेत सोबत मम्मीने ताई, तर त्यांच्यात असं काहीतरी एक चॅलेंजिंग व्हिडिओ बनवूया. बरं काहीतरी ट्विस्ट पाहिजे ना. बरं नुसतं काय फिरायचा. तर ट्विस्ट असं असणार आहे, आपण सर्व फिरून झाला ना का आपण जाऊ पाणीपुरी खायला. कसं आहे पाणीपुरी चॅलेंज, कसं वाटतं तुला? आता सांगायचं नाही ना, नंतर सांगू. आता फक्त बरं फिरायला त्याला असं सांगू. तर पाणीपुरी चॅलेंज ठेवू यांच्यात, बघू कोण जास्त पाणीपुरी खात आहे. मजा येईल नक्कीच. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि मी आता मम्मी येत आहे घरून, तर मम्मीला घेऊन नंतर ताईकडे झालं, ताईला पिक करून नंतर मग जाऊ आम्ही फिरायला. पहिले थोडासा वेट करा, नंतर यांची आपण हाऊसच करणार आहोत. बघा ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, भरपूर मजा येणार आहे. तर आम्ही आता निघालेलो कुठेतरी फिरायला. मम्मी पण आलेली आहे मागं. मम्मी कुठे जायचा? कुठेतरी जाऊ, वैताग आलता म्हणून कुठेतरी जायचा प्लॅन ठरलाय. आता आम्ही ताईला पिक कुठं रोजच. कालचा दिवस तर असाच गेला. काल आम्ही ब्लड डोनेशन केलंय सर मम्मीनी पण. ते आता काही होत जरासं जाणवतंय. फर्स्ट टाइम केला ब्लड डोनेशन. बरं वाटला? तुला कसं वाटलं रे? एक नंबर, मस्त वाटलं. म्हणजे असं काहीतरी परत करशील का? हलका हलका वाटलं जरासं, मस्त वाटलं. बरं आता आपण कधीतरी करू परत करायचा. हा असं एक 6 महिन्याला करत जाऊ. चांगलं असतं बोलतात आपल्या ब्लड साठी पण, रिफ्रेश होतं. तर ताईला विषय कुठे फिरायला जायचा. ताई तर पिरवाडी बोलत होती. आता ऊन बघून तुम्ही समजू शकता. इथं 5:45 वाजता आलं निघता चांगला पोचू पण मस्त. नंतर वेदर असतं तिथं, एकदम भारी वाटतं. नंतर मग काय दिसेल कालप नाही, मस्त वाटतं तिथं मम्मी. बघूया, जाऊ आपण नंतर देवीच्या पाया पडायला जाऊ. आणि नंतर मग तुम्हाला मी काहीतरी सांगितले नाही एक गोष्ट, मजा येणार आहे. चला आता जाऊ आपण ताईला घ्या. काय नाही समजेल, थोडं थांब. तर आम्ही आता आलेलो आहोत कोली गावाच्या मंदिरात. इथं मरी आईचं मंदिर आहे आणि ताईला इथे फुलोरा बांधायचं होतं ना म्हणून, आणि देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं. तर आलो होतो आम्ही. आणि हे सर्व आमच्या दादांनी सजवले, बघा मस्त सजवले ना. आता आपण लक्ष्मीनारायण मंदिरात आलो. तो खाली मरी आईचं मंदिर होतं आणि हा वरती लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. बघा हा बघा मित्रांनो, बाहेरून मंदिर. आमचं दर्शन तर झालेलं आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. आता ताईला आणखी एक ठिकाणी जायचं जरा, तर आपण तिथं ताईला घेऊन जाऊ. नंतर मग कुठं आपल्याला जायचं तिकडे जाऊ आपण. आता ताईला मग देवाऱ्यात जायचं आपण. तिथंच ते बोलतं, तिथून मग तसं जाऊ बोलतं दाखवून. ते काय आणले ताईने? फुलोरा आणले असेल. फुलोरा, हा फुलोरा. ते दाखवून मग आपण जाऊ फिरायला. ताईला घेऊन आम्ही आता निघालेलो आणि निघता झाला अंधार. तर आम्ही कॅन्सल केलेलं आहे पिरवाडीला जायचं. तर आता जसकारला जाऊ, रत्नेश्वरी आईचं दर्शन घेऊ. आणि नंतर असणार आहे तर तुमच्यासाठी ना आज असणार आहे चॅलेंज. कसला तर ऐका, आज असणार आहे चॅलेंज मम्मी वर्सेस ताई. पाणीपुरी चॅलेंज असणार आहे. पाणीपुरी खायची आणि तुम्हाला जो जास्त खाईल ना तो जिंकल. ओके, बघू कोण खातं. पहिले आपण पाया पडू, देवीच्या पाया पडा, बोला जिंकू द्या आम्हाला चांगल्या, जिरू द्या. मेन म्हणजे जिरू द्या पाणीपुरी. किती खाशील? पोट भरेपर्यंत. तरी नंबर काय आकडा? 20-30. ताई तू पाणीपुरीचा तरी कसा आकडा सांगायचा? तुम्ही किती खाल्लं? जास्तीत जास्त आतापर्यंत किती खाल्ले? मोजल्या नाही ना कधी.
10, 6 लग्नात बिग्नात कधी गेले? नाही लग्नात जास्ती खाल्लं. ओके, तर बघू आज काहीतरी नंतर याने गिफ्ट पण देऊ. जो जिंकल ना त्याला एक आणखी एक प्लेट पाणीपुरी देऊ. नको बाबा. आणि ताई, तर एक मला कोणतरी विचारत होता तर ती ताई तुमची कोण लागतं? आता तूच सांग कोण लागतं. ओळख सांग आपली काय कशी चालते. पहिला आपण केरळला गेलेलो ना. हा, केरळला गेलेलो ना तेव्हाच ओळख झाली आमची. हा, तर कसं होतं एवढी ओळख झाली. मी सांगतो घरातल्यांसारखी वाटत नाही म्हणजे कोण बोलणारच ना तसा पण. तर मी सांगतो पप्पा आणि ताई सांचे पप्पा फिरायला गेलो तर थोडी ओळख झाली. नंतर मग पप्पा आपण फिरायला गेलो केरळला 2008 कितीची गोष्ट ती 18 एवढा कुठं झाले पाठी 21 लॉकडाऊन नंतर 22. हा 2022 ची गोष्ट असेल का. तेव्हा ते बाबा सोडायला ते पप्पांना बोलले का ताईंवर लक्ष ठेवा म्हणजे पहिल्यांदाच गेलेलो. हा, लग्न झालं नवीन तेव्हाची गोष्ट त्यांची. तर मग गेलो नंतर अशीच ओळख झाली फिरायला भेटायच्या ह्याच्यात. नंतर घरचे जरासं वाढलं येणं जाणं, मग ते आता कोण बोलतच नाही काय नाही. हा, तर अशी ओळख झाली आमच्या ताईची. पण आता काय ते घरातल्या सारखीच आहे. वाटाचे पण नाही का आपण एकदम घरगुती. आईचा पण त्या दिवशी आज बोलत होती का बोलतो दक्षांची आठवण काढणार ना. मम्मी पप्पा तशी पण बोलतो पोरा बोलतो दोघा पण तशीच बोलतो. स्वभाव घालायचं सेम नाही बोलतो. वाटत नाही म्हणजे आता ओळख झाली म्हणजे आपण वाटणारच नाही का फिरायचे का. बहिणी ना वाटत का तुम्हाला? दोन की तू गोल बहिणीच वाटत. आणि ती काय राहिली नाही कारण की आजारी बरं नाही. तिला आम्ही बाय बाय बोललो. बघितलं मी आणि मला बघितली ना की आईचा आले आता कुठं फिरायला चालले. नशीब कॅन्सल केलं जायचं आपण बिरोडीला. इथं अंदाज जास्त आलो होईल ना. झाला तिथं अजून तिथं पोहोचला आपण. इथं आले अजून तिथं अजून अर्धा पाऊण तास जाईल. पाया पडून कोण मीच गेलेले. आम्ही जातो ना आम्ही यावर्षी ना आम्ही गेलो. आम्हाला पण उशीर झाले. चॅलेंज मध्ये माझं काय काम? तुझं काय नाही कॅमेरा हँडल करत. मी पण काय एक प्लेट. हा, तुम्ही काय आता काय बघा कॅमेरामॅन पाहिजे मग का ना भाई. तुला तर एक प्लेट ठेवा आपण चौकून पाणीपुरी काय असेल तर. बघू कोण जिंकतंय काय ते. आता आम्ही जातो आणि तुम्हाला जसकारचा रत्नेश्वर यायचं मन पोट भरेपर्यंत खाऊ. हा, जास्त मग खाऊ नका नाही तर वाट लावायला माझ्या येईल सगळं. याने चॅलेंज म्हणून झाला. दादा तिकडून ना पप्पा इकडून दोघं धरून मारतील. तर आता आपण जाऊया जसकारच्या रत्नेश्वरी आईचं दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे एकदम मस्त आहे. तर आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो जसकारला. आणि तुम्हाला रत्नेश्वरी आईचं मंदिर दाखवतो. ही बघा. अरे इकडून जरा चमकते जास्त. गर्दी पण नाही जास्त. जत्रा भरली इकडं. हे बघा मंदिर कसला भारी वाटतोय. अरे जास्त लाईट झाले. हा, हे बघा आता नीट दिसत असेल तुम्हाला. चला आता गर्दी नाही तर जास्त दर्शन घेऊन टाकू. इथं मित्रांनो मंदिर बघा किती मस्त आहे. थोडीशी लाईन आहे पण काय नाही लगेच दर्शन. इतर वेळेस भरपूर गर्दी असते इथं. बघा इथं पोस्ट रत्नेश्वरी आई. तू पहिल्यांदा आले? अरे ओरणची असून पहिल्यांदा आले. हा, बाहेरशी गेले काय? ओके, आवाज येत असं नीट माहिती नाही. आवाज नंतर बोलू आपण. आधी दर्शन घेऊ. हे बघा मित्रांनो रत्नेश्वरी आई. हे बघा तुम्हाला आता नीट दाखवतो इथून. हे बघा रत्नेश्वरी देवी. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. हे बघा देवीचं रूप पण मस्त वाटतं बघायला. तुम्हाला परत एकदा नीट जवळून जाऊन दाखवतो मी. आणि दर्शन पण आरामात होतं. काय घाई गडबड नाही. तर तुम्ही पण या एकदा. इथं मस्त मंदिर आहे. तर मित्रांनो झालेलं आहे आमचं दर्शन. मस्त दर्शन झालं. मस्त झालं ना. काही तर असं घाई गडबड नाही. आरामात दर्शन झाला. आणि आम्ही आता चाललोय ताईचा उपवास सोडायला. ताईला उपवास होता आज 7वी मालीचा. पण आज 7वी माली नाही ना. आजची 8वी आहे पण 7वीचा आज उपवास पकडलेला. आज कमी पडला म्हणून. ओके, तर आता ताईचा आपण उपवास सोडायला जाऊ. पाणीपुरी खाऊ.
थांब गाडी खोली नाही, थांब खोली बघ. हा तर आता बघूया कोण जास्त पाणीपुरी खाते ना, समजेल किसमे कितना है दम. तर आम्ही आता लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. हे बघा 2 खिलाडी माग बसलेले आहेत. बघूया आता कोण जास्त पाणीपुरी खाते. काय वाटतं कोण खाईल? सगळीच खातील. चला आता बघ. हा कारण की ताईचा उपवास आहे. ताई उपवास सोडायला तिकडे आले सकाळपासून. बघू कोण खाते. किसमे कितना आहे दम अभी समजेगा. आणि हा थांबा थांबा उतरू नका थांबा उतरू नका. हे बघा उद्या सकाळी जर काय झाला तर त्याला मी जबाबदार नसणार आहे, आधीच सांगून ठेवतं. नाहीतर माझ्यावर येईल आणि आजारी पडलं त्याने आजारी पडलं. जो काय असेल तो आपापल्या रिक्सवर. पोटात जिरल तेवढाच का. आणि गिफ्ट भेटल 15च्या आसपास खाल्ल्यावरच. तसं काही गिफ्ट नाही भेटणार. बघू आता 15च्या आसपास कोण खात ते आपण अजून ठरलं नाही. आपला ऑन द स्पॉट जे असेल ते मनात येईल तर बनवू आपण काहीतरी. तिथं आलोय आम्ही पनवेलला आता पाणीपुरी खायला. समोर शॉप आहे, बघूया जितकं काय ते. आम्ही चॅलेंज व्हिडिओ बनवायला आलो. त्यांना पाणीपुरी खायला देत, जेवढ्या खातील तेवढ्या खाऊ देत. आणि मीडियम काय पाहिजे सांगा. बघ चांगली बनवा का. बाई पण आता सपोर्ट करते आपल्याला. बोल पुऱ्या बिऱ्या नवीन पॉकेट फोडते. तो काय वाटतं किती खाऊ शकतात? काय वाटतं किती वाटतं एक अंदाज? 30-35 आलं नाही. सुरू करायचा. ओके डन. तर आपला चॅलेंज सुरू झालेला आहे आणि याने खायची सुरुवात केलेली आहे. किती झाल्या खाल्ल्या पण यांनी. हो टेका पाटा हसती किती झाले? अरे खाता का चेष्टा करतात. अंकाने सांगले 30-35 असेल बघ. ते सासर त्यांचे कोण बघ पाणी आणलंय का ना. मला पण तर लागले. मी काय येईन तवा का. तुम्ही मोजून द्या. एकदम एंडला सांगा किती झाली. आता काय ना खाताना खाऊन फटाफट नंतर समजा काय भूक लागले का समजल किती खाऊ लागेल. ती स्टार्टिंगला काय तू असं फटाफट पाणी प्यायला. तर तुम्ही आता वरतून करू काकींना विचार कोण जिंकल काय वाटतं. कोण जिंकल काय वाटतं. जिंकणार कोण यांच्यात ना. तिकडे 3 पुऱ्या राहिल्यात बघा. त्यांच्या डिश मध्ये 3 पुऱ्या राहिल्यात. उलट झाली डन. हरली ताई का आला. हाऊसफुल. बघू मम्मीचे आहेत. मम्मीचे पण अजून बाकी आहेत. किती खाल्या. किती काय बस 35 खाणार होती. मम्मीने इकडे त्या मम्मीने दोन्ही खाल्ले. हा मम्मी जर दोन्ही खाल्ली ना तर मम्मी विणार. बघू आता समजा दुपारी पण जेवली बाजूला तो विनरची खाते. पाणी प्यायचं ताईला सो मम्मी विनर झाली. हे काय ना तरी हरलाय म्हणत होता. किती 17वी का मी खाईन जास्ती बरोबर. दुपारी जेवली नव्हते.
सतरावी आणि विनर आहे आणि टेस्टी होती त्याच्यामुळे गेल्या. विनर आहे मम्मी. मागच्या चॅलेंजला हारलेली ना, आता विनर बघ 15 झाले. 15 15 आणि 17 खाल्या. टोटल दोघींनी 32 पुऱ्या खाल्ल्या. 32. 5 वाजता उठलो ना दोघीतून, म्हणजे 4ला काय चहा दूध बीत काय पिला नव्हता त्याच्यामुळे एवढ्या गेल्या. पाणी पण वाटलं ना तर मी कसं 10 खातील. असो विनर आहे. विनर आहे. थांबल्यानंतर विनर आहे मम्मी. मम्मीला काय गिफ्ट द्यायचं? हे 15 वर्ष खाल्लं, 15च्या आसपास बोलायला बघ काहीतरी. आता आपण मग खाऊन घेऊ. भूक लागले यांचे बघून जरा माना भूक लागली. ते घे आपल्याला पण. काय घेतं शेवपुरी घेतं का? ए मम्मी गिफ्ट म्हणून तुला घे एक प्लेट पाणीपुरी घे अजून. आता मित्रांनो आम्ही पण खायला सुरुवात केली. हे बघा बरं, यांची बघून आम्हाला पण जरा चट लागली खायला. मस्त आहे टेस्ट. फायदा आहे या खाऊन. हे बघा इकडे दमून बसल्यात. चला आता आपण पण खाऊन घेऊया. भाई थँक्यू. बाय बाय. चला आता दक्ष फडके हा छोटा चॅनल आहे बघा पण. चलो बाय 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 बाय. चला मजा आली पण मजा आली. आमचा पण पोट भरला. 7-8 मध्येच जरासं पोट टाईट झाला. कशा 15 खाल्या काय माहिती. उपवासाचे परिणाम. विनर कुठे गेली? 17 काय भारी. मी कधी 10 खाईन बरं. तू किती खाल्ले तुम्ही? 13 15 आणि मम्मीनी 17. आईला गोड आवडते पण त्या गोड पुऱ्या टपट्याला ते मस्त होते टेस्ट पण पाणीपुरीला. हे बघा मिश्रा भेलपुरी स्टॉल इकडे पनवेलमध्ये. मजा आली. आता जाऊ घरी. ताईला सोडू. ताईने काय जेवायला काय केलं? काय काय बनवले? त्या भाकरी बनवली, भाजी बनवली. भाजी आणि भाकरी. भाजी नको घरी जाऊ. आता नाही नॉनव्हेज भेटायचा. नवरात्री झाले हो. एकदा आलतो तेव्हा ताईने काय काय दिलं ते नगेट्स पासून सगळं होतं. रोस्टेड कोलंबी बिलंबी. जाऊ दे आता देवे बसले नाही बोलावं काय. जाऊ दे उपवास चालू आहे. तर आम्ही आता पोचलेलो ताईला सोडायला आलो आम्ही. ताई बोलतो झोप आले. पाणीपुरी खाऊन 15 खाणे काय खाऊ काम नाही तसा. झोपलेली उठली बघा आवाज ऐकून. हा ये बघ खाऊ. ते खाऊ घे लपून ठेव जा लवकर. लपून ठेव जा लपून. येतो खाऊ. नाही झाली मग झोप. ओ हाय. आता आम्ही आलो इथं पार्सल घ्यायला. तर नानाचं चायनीज खाऊन आहे. नाना ॲड्रेस सांग. करंजाडे. तर प्युअर व्हेज चायनीज आहे. चटणीच खाली आम्ही. आता मी पण पहिल्यांदा. मस्त टेस्ट लागतंय. भारी लागतंय. तर ओके. तर प्युअर व्हेज चायनीज आहे. करंजाड्यामध्ये आरसीला कला मंदिराच्या बाजूला. तर तुम्ही इथे येत असाल तर नक्की या व्हिजिट द्या. आपल्याच घरातलं चायनीज आहे. तर आम्ही आता पार्सल न्यायला आलतो पनीर चिली. इथून चाललेलो ताईला सोडून. तर पार्सल न्यायला आलतो. बरं जाऊन यावा आणि मग पार्सल घेऊन आपण घरी जाऊ. आता हे बघा एवढी जिंकून आली तरी पण अजून इथं हिला काय खायचंय पनीर चिली. तर आम्ही आता चाललेलो आहोत घरी आणि विनर मागं बसले. विनर हायकर. हा तर 17 पुऱ्या खाल्ल्या. 17 पुऱ्या. तर तुम्हाला असे चॅलेंजिंग व्हिडिओ बघायला आवडतील का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.